विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीनं घवघवीत यश मिळवलंय। निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वांच्या नजरा आहेत त्या मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे। राज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही महायुतीला चांगलं यश मिळालंय। या निवडणुकीत भाजपला 2 जागा मिळाल्या तर शिवसेनेला 3, राष्ट्रवादीला 1, जनसुराज्यला 2 आणि चंदगडचे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील त्याचबरोबर शिरोळचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर असे 2 अपक्ष आमदार आहेत। यामध्ये राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे तब्बल 6 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत, तर प्रकाश आबिटकर हे सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत। तसंच राजेंद्र पाटील यड्रावकर आणि विनय कोरे हे सलग 2 वेळा आमदार म्हणून विजयी झालेत। सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार आमदार प्रकाश आबिटकर हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे देखील मंत्रिपदासाठी आग्रही आहेत, तर आमदार हसन मुश्रीफ हे सलग 6 वेळा निवडून आल्यानं राष्ट्रवादीकडून त्यांचं मंत्रिपद हे निश्चित मानलं जाते। कोल्हापुरातून शिवसेना आणि भाजपकडून निवडून आलेल्या आमदारांपैकी मंत्रिपदाची लॉटरी कुणाला लागणार याविषयी उत्सुकता आहे।